आम्ही जर काही इन्फ्रास्ट्रक्चर उभा केला असेल आणि त्याचा योग्य पद्धतीचा जर उपयोग नाही झाला समाजाला तर याच्याबद्दलची वस्तुस्थिती चौकशी करण्याचे आदेश. ॲम्ब्युलन्सला डिझेल मिळालं नाही आणि त्यामुळं गर्भवती महिलेला उपचार मिळाला नाही, त्यामुळं त्या महिलेच्या पोटातलं बाळ दगावलं गेलंय. काय सांगा? असा प्रकार झाला असेल तर त्याची चौकशी करू. डिझेलसाठी उपचार झाले नाहीत असं म्हणणं चुकीचं होईल. वस्तुस्थिती बघून त्याच्यावरती जे संबंधित असतील त्याच्यावरती आपण कारवाई करू. कारण या सगळ्यासाठी निधीची तरतूद आहे, यासाठी मॅनपॉवर आहे, यासाठी सगळ्या आम्ही जर काही इन्फ्रास्ट्रक्चर उभा केला असेल आणि त्याचा योग्य पद्धतीचा जर उपयोग नाही झाला समाजाला तर याच्याबद्दलची वस्तुस्थिती चौकशी करण्याचे आदेश आपण देतो. आणि ज्या चुकीच्या गोष्टी झाल्या असतील त्याच्यावरती आम्ही कारवाई करू. पण आपल्या आरोग्य विभागाला फटका बसतोय का डिझेल? प्रश्न डिझेलच्या टंचाईचा मगाशी जसं डॉक्टर साहेबांनी सांगितलं, आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये परिस्थिती चांगली आहे इतर देशांच्या तुलनेमध्ये. त्यामुळे मला असं वाटतं की आहे त्याचा पुरवठा व्यवस्थित करत असताना अनावश्यक त्याच्यामध्ये सुद्धा काही लोकांना भीतीपोटी सुद्धा साठा करण्याचा जो प्रकार आहे तो त्यांनी थांबवला. ॲम्ब्युलन्सला डिझेल मिळालं नाही आणि त्यामुळं गर्भवती महिलेला उपचार मिळाला नाही, त्यामुळं त्या महिलेच्या पोटातलं बाळ दगावलं गेलंय. काय सांगा? असा प्रकार झाला असेल तर त्याची चौकशी करू. डिझेलसाठी उपचार झाले नाहीत असं म्हणणं चुकीचं होईल. वस्तुस्थिती बघून त्याच्यावरती जे संबंधित असतील त्याच्यावरती आपण कारवाई करू. कारण या सगळ्यासाठी निधीची तरतूद आहे, यासाठी मॅनपॉवर आहे, यासाठी सगळ्या आम्ही जर काही इन्फ्रास्ट्रक्चर उभा केला असेल आणि त्याचा योग्य पद्धतीचा जर उपयोग नाही झाला समाजाला तर याच्याबद्दलची वस्तुस्थिती चौकशी करण्याचे आदेश आपण देतो. आणि ज्या चुकीच्या गोष्टी झाल्या असतील त्याच्यावरती आम्ही कारवाई करू. पण आपल्या आरोग्य विभागाला फटका बसतोय का डिझेल? प्रश्न डिझेलच्या टंचाईचा मगाशी जसं डॉक्टर साहेबांनी सांगितलं, आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये परिस्थिती चांगली आहे इतर देशांच्या तुलनेमध्ये. त्यामुळे मला असं वाटतं की आहे त्याचा पुरवठा व्यवस्थित करत असताना अनावश्यक त्याच्यामध्ये सुद्धा काही लोकांना भीतीपोटी सुद्धा साठा करण्याचा जो प्रकार आहे तो त्यांनी थांबवला. बाकी काहीच.